नमस्कार, मी श्रुती राहुल. झी 24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. आज राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. एकीकडे नेते मंडळी देवदर्शन करतायत, दुसरीकडे आंदोलनं सुद्धा आरक्षणासंदर्भातली सुरू आहेत. या सगळ्यावर काय तोडगा निघतो याकडे लक्ष असेल. या सगळ्याच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे न्यूजरूम लाईव्हमध्ये. सुरुवात मात्र हेडलाईन्सने करूया. आम्हाला राजकारणात रस नाही, जरांगेंचं वक्तव्य. आजपासून आमरण उपोषण करणार असल्यानं सरकारला ही शेवटची संधी. जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. धनगर आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पंढरपुरात राज्यव्यापी बैठक. तर कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन. स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अनौपचारिक संवादात मोठं वक्तव्य. तर शिंदेंचा गद्दारीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक, संजय राऊतांचा टोला. मोदी सरकारचा एक देश एक निवडणूक घेण्याच्या हालचाली. 2029 मध्ये एक देश एक निवडणूक राबवण्याची शक्यता. वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता. हिम्मत असेल तर पालिकांच्या निवडणुका घ्या, राऊतांचं सरकारला आव्हान. हरण्याच्या भीतीमुळे निवडणुका टाळत असल्याचा राऊतांचा हल्लाबोल. देशात जनगणना करण्याची केंद्राची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना. नागरिकांना स्वगणनाही करता येणार. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. महायुतीचं जागावाटपाचं सूत्र नेमकं काय असेल, काय निकष असतील याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता केलेली. अनौपचारिक गप्पांमधलं त्यांचं हे वक्तव्य आहे. मात्र ते म्हणतात स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हेच जागा वाटपाचे निकष असतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त त्याला जास्त जागा मिळणार असं सूत्र असेल, असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक संवादात सांगितलेलं आहे. तसंच जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागा वाटपाचा निकष असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर नेमकं काय मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलेलं आहे, जागा वाटपासंदर्भात ते काय म्हणाले जाणून घेऊया. स्ट्राईक रेट हाच जागा वाटपाचा निकष असेल. ज्याचा लोकसभेतला स्ट्राईक रेट जास्त त्याला जास्त जागा. तर जिंकून येण्याची क्षमता हा जागा वाटपाचा आणखी एक दुसरा निकष असेल. लोकसभेत ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याला सर्वाधिक जागा, हे जागा वाटपाचं सूत्र असेल. आणि येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल. महायुतीत जागा वाटपाचा तिढा नाहीये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याचे संकेतही यावेळेला त्यांनी दिले. तसंच या निवडणुका 2 टप्प्यात होण्याचे संकेतही अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. तर आपण आता जाणून घेऊया या तीनही पक्षांचा स्ट्राईक रेट कसा होता. 15 जागा लढवल्या होत्या शिवसेनेनं, त्यांनी 7 जागा जिंकल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त 46% होता. महायुतीतला हा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे. तर भाजपनं 28 जागा लढवल्या, जिंकले 9 जागा. 33 स्ट्राईक रेट भाजपचा राहिलाय. आणि राष्ट्रवादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं किती जागा लढवल्या, तर त्यांनी 4 जागा लढवल्या, जिंकली 1च जागा आणि त्यांचा स्ट्राईक रेट 24%. म्हणजे महायुतीचा विचार करायचा झाला तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त आहे. तर महायुतीतल्या जागा वाटपाचा निकष हा स्ट्राईक रेट असेल असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं. आणि स्ट्राईक रेटच्याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलेला आहे. स्ट्राईक रेट काय, त्यांचा स्ट्राईक रेट हा गद्दारीत सर्वात जास्त आहे. काय काम केलंय त्यांनी असा सवालच संजय राऊतांनी विचारलेला आहे. त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे? स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? हा, तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे.
खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? तुम्हाला माहिती आहे का, लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? हे जे मुख्यमंत्री आहेत तुमचे, हे आधीच सांगतात न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल. हे पहले ही बोलते हैं ना कि न्यायालय में तो हम जीतने वाले हैं. कैसे जीतने वाले हमको पता चला जब प्रधानमंत्री ही जाते हैं मुख्य न्यायाधीश के पास. तब कुछ भी हो सकता है इस देश में. तर निवडणूक 2 टप्प्यात होण्याबाबतचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते, त्यावरून संजय राऊतांनी टीका केली. तर यावर जेव्हा विचारलं गेलं तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय की हा संपूर्णपणे अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक किती टप्प्यात घ्यायची, कधी घ्यायची या सगळ्याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोग घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यांचा अधिकार आहे ना, आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा. निवडणूक आयोगाचा अधिकार आहे 2 टप्प्यात घ्यावं, 3 टप्प्यात घ्यावं, 1 टप्प्यात घ्यावं, 4 टप्प्यात घ्यावं, पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्यांना स्वायत्तता आहे, त्यांचा अधिकार आहे. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि त्या मुद्द्यावरून विरोधक हल्लाबोल करतायत. आणि संजय राऊतांनी म्हटलंय हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, हरण्याची भीती आहे आणि म्हणूनच मुंबई महापालिकेची निवडणूक घेतली जात नाहीये असा आरोपही संजय राऊतांनी केलाय. महानगरपालिका के चुनाव इसलिए नहीं चुनाव आयोग कर रहा है क्योंकि बीजेपी और उनके साथ जो लोग हैं वो हारने वाले हैं, तो चुनाव नहीं होना, तो चुनाव नहीं करेंगे. हिम्मत है तो ये चुनाव करो ना, महानगरपालिका मुंबई. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे या सध्या सगळ्या राजकीय रणधुमाळीत शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि या संदर्भातच चर्चेसाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितलेली आहे. मध्यंतरीच्या काळात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष यातून मार्ग काढणं अत्यावश्यक आहे असं ट्विट शरद पवारांनी केलंय. स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्यासाठी वेळ हवी असं त्यांनी म्हटलंय. काय ट्विट केलंय शरद पवारांनी आपण पाहूया. तर स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष यात मार्ग काढणं गरजेचं आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसंच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्यासंदर्भात राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केल्याचं शरद पवारांनी ट्विट केलंय. पुढच्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आज एक तसं म्हटलं तर योगायोग जुळून आला. मात्र त्यानंतर अर्थात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. एकीकडे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवार पोहोचलेले होते, बाप्पाच्या दर्शनासाठी ते पोहोचलेले होते. मात्र तिथे आधीपासूनच उपस्थित होते काँग्रेसचे आमदार अमीन पटेल. आता अमीन पटेलांचं हे करेक्ट टायमिंग आहे का अशी चर्चा सुरू झाली, कारण गेल्या काही काळापासून अमीन पटेल हे राष्ट्रवादीत सामील होतील, राष्ट्रवादीत सहभागी होतील अशी चर्चा आहे. आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अमीन पटेल सुद्धा त्यावेळेला सागर बंगल्यावर उपस्थित असणं यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. मात्र काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असं यानंतर म्हणजे तिथून निघताना अमीन पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत पण उद्या पण राहील. मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार. अजित पवार यांच्या आधी अवघं काही मिनिटं तुम्ही पोहोचला होता, त्यामुळे अशी एक चर्चा आहे की अमीन पटेलांनी ऐन गणपतीत टायमिंग साधलं. मी तुम्हाला सांगितले 2 गोष्टी झाली. मी आलो होतो साहेबांना, डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला. 2 गोष्टी बोलणी झाली. देवेंद्र भारती साहेबबरोबर बोलणी झाली. त्यांना स्वतः उपमुख्यमंत्रीने त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस आहे त्याच्यासाठी जे कॉर्पोरेशन पाहिजे तो कॉर्पोरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलेलं. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे, काँग्रेसनं अदानी समूहाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातल्या महायुती सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. राज्यातल्या वीज पुरवठ्यासाठी जी निविदा काढण्यात आलेली होती ती अदानी समूहानं जिंकले आणि त्याच मुद्द्यावरून महायुती सरकारवर थेट हल्लाबोल जयराम रमेश यांनी केलेला आहे. 6600 मेगावॅट वीज पुरवठ्यासाठीची ही निविदा होती जी अदानी समूहानं जिंकली आहे. मात्र महायुती सरकार अदानी समूहावर कृपादृष्टी दाखवत आहे असा आरोप काँग्रेसनं केलेला आहे. आणि
दुसरीकडे नियम आणि अटींचं पालन करूनच आम्ही हे कंत्राट मिळवलंय असा दावा या ठिकाणी अदानी समूहाकडून केला जातोय आणि तशाच स्वरूपाचं वक्तव्य अजित पवार यांनी सुद्धा केलेलं आहे. नुसती टीका टिप्पणी करण्याच्या पेक्षा काही चुकीचं झालेलं असेल तर टीका करणाऱ्यांनी दाखवावं की या टेंडरमध्ये अशा अशा गोष्टी जाणीवपूर्वक डावलल्या गेल्या किंवा नवीन टाकल्या गेल्या, असं काही झालेलं असेल. एखाद्याच्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कंपनीबद्दल, एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल तर ती नाराजी बोलून दाखवण्याचा अधिकार जरूर प्रत्येक पक्षाला आहे, पण पुरावे पण पाहिजेत. आणि एक महत्त्वाचं घडामोड आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आणि आता त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. ही शेवटची संधी आहे सरकारला, असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. सगळे सोयरेची अंमलबजावणी, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आजपासून उपोषणाला बसतायत आणि त्याच वेळेला जरांगेंनी सरकारला हा अल्टिमेटम दिलेला आहे. मागण्या मान्य न झाल्यास सरकारला कठीण जाईल असा इशाराही त्यांनी दिला. अडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची, त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका. तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं, मला याच्यात राजकारण करायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही. आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो. असले रडत नाही छगन भुजबळ सारखं, तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही तेव्हा तसं ना मंत्रालय अंतरवाले टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले, दुसरीकडे ज्या ठिकाणी मनोज जरांगे उपोषण करणार आहेत तिथेच आता ओबीसी बांधवांनी सुद्धा आंदोलन करण्याचा, उपोषणाचा इशारा दिलेला आहे. ओबीसी आरक्षण हे मराठ्यांमधून हवंय असं मनोज जरांगे म्हणतात, त्यासाठी ते आग्रही आहेत. अल्टिमेटम आता त्यांनी सरकारला दिलाय. मात्र दुसरीकडे जरांगेंची मागणी मान्य करू नका, ज्या काही 50 ते 57 लाख कुणबी नोंदी देण्यात आलेल्या आहेत, सापडलेल्या आहेत, त्यावरून ज्या काही प्रमाणपत्र दिली जात आहेत ते रद्द करा अशी मागणी ओबीसी आंदोलकांकडून केली जाते. इथून पुढे जरांगे जिथं उपोषणाला बसतील त्याच गावात जाऊन उपोषण करावं लागेल, तरच मुख्यमंत्र्याला कुठेतरी आमच्या मागण्या काय आहेत ते ऐकायला वेळ भेटेल. जरांगेंना भेटायला आल्यानंतर ते आम्हालाही भेटतील आणि आमच्या मागण्या काय आहेत त्यांना त्या ऐकून घ्याव्याच लागतील. त्यामुळे आम्ही जरांगे ज्या गावात बसतील त्या गावात जाऊन उपोषण करणार असल्याचं आम्ही त्या मागणीवर ठामावं. तर दुसरीकडे आता धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे. खरं तर काल त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची एक महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र आज आता धनगर समाज आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेणार आहे. धनगर समाजाच्या उपोषणाचा, पंढरपुरातल्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. आता या सगळ्याबाबत नेमका काय तोडगा निघतोय? काल खरं तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र या आश्वासनानंतर सुद्धा धनगर समाजाचे जे आंदोलक आहेत ते या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवणार आहेत का, त्यांचं उपोषण मागे घेणार आहेत का, या सगळ्याकडे लक्ष असेल. मात्र आंदोलनाची पुढची दिशा आजच्या राज्यव्यापी बैठकीत ठरवली जाणार आहे. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे, राज्यात आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरलेली आहे. पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. राहुल गांधींबाबतचं त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस दिलं जाईल असं एक वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य. राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात परदेशात बोलताना जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून खरं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि राहुल गांधींविरोधात जोरदार आंदोलन सुद्धा केलं जात आहे. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी मात्र राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर करत वादग्रस्त वक्तव्य केलंय. आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला
की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन सावंतजी, तुम्ही सुद्धा संजय गायकवाड यांचं वक्तव्य ऐकलं असेल, तुमच्यापर्यंत ही माहिती आली असेल. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? अशा प्रकारचं वक्तव्य लोकप्रतिनिधीनं केलंय. ही विकृती आहे, मानसिक विकृती सुद्धा आहेतच, परंतु हे अपराधी प्रवृत्तीचं लक्षण आहे आणि याला राजमान्यता आहे. राहुल गांधीजींना तिथं त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या आजीचं जसं हाल झाले तशाच पद्धतीने त्यांचे हाल केले जातील अशा तऱ्हेच्या धमक्या देत आहेत, जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, इथे जीभ छाटण्याच्या त्या पद्धतीची भाषा बोलली जाते. याला राजमान्यता आहे. एकनाथ शिंदेना हे मान्य आहे का, हा आम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहोत आणि यांच्यावरती कारवाई कधी होणार हा त्या ठिकाणी पाहतो. दुसरीकडे आरक्षणाच्या संदर्भामध्ये राहुल गांधीजींनी जे बहुधा विधान केलं नव्हतं त्याला ज्या पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह तयार करून लोकांच्या मध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे अत्यंत अश्लाघ्य प्रकार भारतीय जनता पक्षाकडनं आणि या महायुतीकडनं चाललेले आहेत. दलित समाजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती राग होता. लोकसभेमध्ये त्यांची जी काही दाबीदारक अवस्था झाली त्यातनं एक खोट्या पद्धतीनं अपप्रचार करून त्यांना पुन्हा जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. तो यशस्वी होणार नाही. सुबुद्ध जनता आहे आणि त्यांना कळतं की कशा पद्धतीनं आरक्षण विरोधी लोक कोण आहेत, मनुवादी लोक कोण आहेत आणि मनुवादाचं समर्थन करणाऱ्या संघटना या कधीही आरक्षणाच्या बाजूला असणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधीजींनी 50% मर्यादा ओलांडण्याची भाषा जी केली त्यालाही यांनी उत्तर दिलेलं नाही. त्यांनी जातीगत जनगणनेचा भाग त्या ठिकाणी बोलले त्यालाही उत्तर दिलं नाही आणि आता शरदने खोटा अपप्रचार केला जातोय आणि त्यामध्ये सगळे शीर्ष नेतृत्व लागलेलं आहे. हे दुर्दैवी आहे. नक्कीच. धन्यवाद सचिन सावंतजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे. राज्यात एक देश एक निवडणूक म्हणजेच एकत्रित निवडणुका घेण्याबाबत एक अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेला होता आणि माजी राष्ट्रपतींच्या नेतृत्वात समिती या सगळ्याबाबत चर्चा करत होती, संवाद साधत होती. आता एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे याच सरकारच्या कार्यकाळात म्हणजेच मोदी सरकारच्या कार्यकाळातच याबाबतची अंमलबजावणी केली जाईल, विधेयक आणलं जाईल अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येते. 2029 मध्ये एकत्रित निवडणुका घेण्याबाबतची तयारी सुरू करता येईल या दृष्टीनं हालचाली सरकारच्या आहेत असं आता सूत्रांकडून कळतंय. अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. सेबीच्या ऑफिस बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतायत आणि या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. सेबीच्या प्रमुख माधवीपुरी बुच यांच्यावर हिंडनबर्गच्या रिपोर्टमधून अनियमिततेचा आरोप करण्यात आलेला होता. त्यानंतरच काँग्रेस आक्रमक झालेली होती, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि आता सेबी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. धरपकड यावेळेला करण्यात आलेली आहे. सेबी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया. गोविंद, आत्ताचे अपडेट्स काय? नक्कीच मुंबई युथ काँग्रेसनं सेबीच्या कार्यालयाच्या समोर हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सर्व जे कार्यकर्ते आहेत यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस या ठिकाणी त्यांना घेऊन चाललेले आहेत. आपण त्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. काय म्हणणं आहे? आमचं हेच म्हणणं आहे की माधवी बुच जे आहे सेबीचे चेअरमॅन ते इस्तिफा द्यावं. त्यांनी पोस्टवर राहिल्यावर काहीतरी गोंधळ केलेला आहे आणि ते 2-2 जागांवरून 3-3 जागावरून पगार घेत आहेत. ICSA मधून पण घेतात आणि हे पूर्णपणे अदानीचा आणि मोदीच्या खाली काम करत आहेत. जूते मारो सालो को, देश के दलालों को, जूते मारो सालो को. जर बघितलं आपण तर या ठिकाणी मुंबई युथ काँग्रेसनं सेबीच्या मुख्यालयाबाहेर हे आंदोलन केलेलं आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकूणच 3 ते 4 प्रमुख मागण्या आहेत. त्याच्यामध्ये माधवी बुच यांनी या ठिकाणी सेबीच्या अध्यक्षपदावर असताना ज्या अनियमितता केल्या त्याची चौकशी केली गेली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना 3-3 ठिकाणावरून कुठून सॅलरी येत होता याची चौकशी केली गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पतीच्या अकाउंटमधून ज्या पद्धतीची जे ट्रान्झॅक्शन झाली आणि जी संशयास्पद आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे. अशा पद्धतीची मागणी घेऊन मुंबई युथ काँग्रेस या ठिकाणी सेबी कार्यालयासमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि जे आंदोलन करत होते त्या सर्व आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच गोविंद, अपडेट्स तुमच्याकडून घेऊ कारण तुर्तास तरी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. नेमकं काय घडतंय याकडे आमचं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.
आणि या महत्त्वाच्या घडामोडीसह तूर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.